माई सकाळ भावांनो, दिवस 5वा, पिंपळमोड आणि सगळेजण उठले आहेत. झेंडा आता निघतोय. 5 वाजलेत. प्रवास साईराम 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 साईराम. सगळ्यांचा आता फोटोशूट चाललंय. ते पण कुठे? शिर्डी फक्त 100 किलोमीटर. राज व्हायरल भाई आता. राज व्हायरल होणार आता. धोरा 100 किलोमीटर आहे फक्त शिर्डी. साईराम मित्रांनो, आता SMBT कॉलेज जवळ येत आहे आणि आता माझ्यासोबत चालत आहेत आमचे मंडळाचे अध्यक्ष, ज्यांनी गेल्या 25 वर्ष ही वारी सातत्य ठेवली. कोविड असू दे, कुठलंही संकट येऊ दे, ही वारी मात्र शिर्डीची चुकवली नाही. ते आपले अविनाश दादा. आता त्यांच्यासोबत त्यांचे मित्र, त्यांना 100 नंबरवर ओळखलं जातं. त्याला कसं वाटतंय? ओम साईराम. मला वाटतं यंदाचा हा 25वा रौप्य महोत्सव आहे. पहिल्यांदा सगळ्या साई भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम पुढे असाच चालू आहे. हे सुंदर नियोजन आहे आणि सगळे साई भक्त सगळं चांगल्या प्रकारे सहकार्य आणि कोऑपरेट करतात. तशी आमची साई टीम आहे, ती सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था करते. मजा वाटते, थोडं काम करायला मजा वाटते. ओम साईराम. साईराम साईराम. दादाची खासियत ही आहे की प्रत्येक मुलगा, शेवटचा मुलगा जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत आमचे अध्यक्ष जेवत नाही. याच गोष्टी खातीर पनवेल असेल, पनवेलच्या पुढची गावं, केवणी दिवा, म्हणजे अशी वेगवेगळी गावं आहेत. त्या गावातनंही पब्लिक आमच्या पालखीत येते. का की फक्त आवाजाचा शब्द आणि दादानी जे रूल बनवले, जो कायदा बनवला तो अखेरचा असतो. मग अशा माणसांसोबत चालणं म्हणजे एक भाग्य असतं. सो अजून बघूया, अजून सुंदर पुढे गोष्टी, अजून नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन माणसांचे अनुभव मी तुम्हाला दाखवत जाईन या पालखीमधला. चला भेटूया. गायच बघू शकतो. आमचा 5वा दिवस आहे, जाम मोठा आहे. आता कमसे मला 15 किलोमीटर चाललो स्टॉपवरनं. आता नाश्त्या स्पॉटला जायचं आहे. बघू शकता इथं आहे ना पाय दुखत्या मुलाचा जाम. तेव्हा पूर्ण रोड खाली, रोडावर बसायला लागलं ते रंगा. असा सीन आहे. आता बघा, आता 3 किलोमीटर अजून जायचं आहे नाश्त्यासाठी खायला. आज टोटल 18 किलोमीटर नाश्ता आहे. त्यानंतर जेवायचे अजून 15 किलोमीटर आणि त्यावरती अजून 15. असं साईराम.
साईराम. आता आम्ही पोचलोय आमच्या पेरू बागेच्या ठिकाणी. आमच्यासोबत आहेत आपले सापशा भाई, डेंजर डॉन, बालसुमचे आणि हा समृद्धी महामार्ग फेमस इंडियातला, त्याच्यावरनं आम्ही चाललोय. आता आम्हाला अजून 20 किलोमीटर आहेत. काय बोलतात सापशा भाई? जाऊ आता काय काम करते, जावंच लागेल. जावंच लागतंय. पाठचे फुल क्राऊडमध्ये आले. पाठचे फुल पॉवरमध्ये आले. थांब थांब. एक मिनिट. कसार घाटात अवघड वाट, घाट देवीची भक्तान साथ, आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. साईराम. आत्ता आम्ही आलोय त्या नदीवर. त्या नदीचं पाणी खराब असल्यामुळे आता आम्ही आंघोळ करू शकत नाही. रस्ता आम्ही केली असते आंघोळ. मला ना शपथ काय बोलू ना सांगू. हे आपल्याला आईला दिलंय प्रसाद दिलाय. रामाजी, हे तुम्ही बघू शकता मेथी, ताजी ताजी मेथी. काकी काकी ठीक आहे. धन्यवाद काकी. सो चाललो. साईराम साईराम. चला ना ना. चला आता पेरू बागेत पहिला पेरू भेटलाय. टाकला कच्चा होता. ते दोघं बघ ना, थांबायचं नावच नाही घेता भाई, पीठ चालतात. माहिती अजून चालायचं. पण घे समोर कॅमेऱ्याकडनं आपले. थांब ना थांब ना, तुझी भारी काढते बरोबर. काय शिरू जायचं शिर्डीला येते साईच्या दर्शनाला. सोबत चल घाई नको करू. आणि चप्पल नाही माझे. काय झालं? सपोर्ट दे मस्त एक नंबर. साईराम. ढकलू नको. हां सरळ चल. हां असा चांगला रस्ता देवाचा. थोडा फास्ट चल, तुझा पार्टनर पुढे चाललाय. हां चल.
सो साईराम, फायनली आम्ही हा पल्ला 70% क्रॉस केलेला आहे. जे पेरू बाग असते ती वाला रस्ता खूप शेतामधनं आहे. खूप असे रस्ते आहेत. लोकांना वाटतं पदयात्री मुलं हे मजेसाठी, शौकसाठी, मजा मस्ती करण्यासाठी, टवाळगिरी करण्यासाठी पालखीला जातात. पण तुम्ही हे बघा, पदयात्री मुलं फक्त बाबांसाठी जातात. बाबांच्या पायी पदयात्रेमध्ये भाग घेऊन त्याच्या सेवेत रुजू होऊन एवढी म्हणजे वर्षभर नाही करता आलं तर ॲटलिस्ट 7 दिवस तरी बाबांच्या नामस्मरणामध्ये राहून बाबांचे गाणे गात पदयात्री आपली सेवा पूर्ण करतात. पण काही लोक आहेत, ती लोक त्यांना नावं ठेवतात, पण त्याला काही फरक पडत नाही. पदयात्र्यांना पदयात्री आजही होते, उद्याही आहेत आणि ते राहतील. आणि बाबाच्या सेवेत मी स्वतः माझा पर्सनली की मी माझा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी पदयात्रा करणार. कधी काही मोठे प्रसंग झाले त्यावेळी बाबा बघून घेतील, पण पदयात्रा सोडणार नाही. सो आम्ही आत्ता आलो आहे. हा जर झील दिसला, आता जो झील येणार आहे, हा जर झील दिसला म्हणजे आपण पालखीत आलो आहे. साईराम, फायनली पेरू बाग क्रॉस केलेले पोरं. सायराम बघू शकता. आता आमची आंघोळ झालेली आहे परत एकदा नदीवर आणि आम्ही आता टेंट जाणार आहे आमच्या स्पॉटवर. जायची तर इच्छा नाही, पण काय करू, आपल्याला जायचं शिर्डीला तर आपल्याला जावं लागणार. 70 मीटर पार झाला, 70 किलोमीटर. हा, अजून काय करून टाकू, काय विषय नाही काय, काहीच विषय नाही बाई. आता आले सगळेजण जेवायला. सगळे जेवायला बोला. जाऊ द्या आता. जय साई. सो आता मी पण जेवायला घेतोय. थोडा आराम करून वापस पालखीला. आणि आमच्या यंगस्टार मंडळातली सगळी माणसं ज्यूस वाटताना. आणि आमचे मामांनी लाईनच लावले. कसं वाटतंय? कसं वाटतंय बोला. भारी वाटते ना, लय भारी बोल, लय भारी. तू ये वरती, तू वर ये. मागच्या लगे तू चल. बाबा की शिर्डीला नेलं, शिर्डीला बाबांनी नेलं, शिर्डीला नेलं, शिर्डीला बाबांनी नेलं, शिर्डीला. शिर्डीच्या साईच्या भेटीची वाटत दिसत साई. सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. सदा सबुरी बोलत सारे
साई बाबा की, साईनाथ महाराज के. घेते का? साईराम भावांनो, साईराम. ही बघा आदईची मंडळी सगळी आता चहा प्यायला बसलेत. याच्यामुळे चुकता तू. आपले पदयात्री एका गरजू वाहन चालकाची मदत करताना नॉलेजचा फायदा सगळीकडे होतो. काय बोलतात? नाही लागला काही लागला दादा निंदा साईराम म्हणून जा. बंद कर साईराम म्हणून जा निंदा. नको जाऊ दे पहिले. हा आहे ना हा फ्यूज समोर निघला परत लाव. ठीक आहे 15 नंबर डिझेल पंप आहे. ठीक आहे इथला आहे एक 15 नंबरचा नंतर टाकीचं. ठीक आहे तिथलं दाखव सोड ना. नाही लागणार हे ब्लेड आहे म्हणतो साधारण का सगळे साईराम शेकोटी करताना थंडीच एवढी आहे तर आम्ही चाललो नयनदा सोबत. थोडा हॉल्ड आहे ना नयनदा. पोहोचलो बाई शेवटी एकदाचा. काय